नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत एक नवीन जी.आर. काढण्यात आला आहे. तर पाहूया आपण या जी.आरमध्ये काय माहिती दिली आहे ते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तर मित्रांनो, 29 एप्रिल 2024 या तारखेचा हा जी.आर. आहे. आपल्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये या जी.आरची लिंक देण्यात आली आहे. तेथून आपण तो जी.आर. डाउनलोड करू शकता. तर पाहूया आपण या जी.आरमध्ये काय माहिती दिली आहे ते. शासन निर्णय दिनांक 17/12/2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंबाची निवड करण्यासाठी काही निकष व लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे, या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल ₹59,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल ₹44,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आणि याच लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करून सुधारित निकष निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते. केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य 100% खर्ची पडेल याबाबत 17/12/2013 च्या शासन निर्णयाद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतू आहे. इतर राज्यातील निकष तसेच सामाजिक निकष यांचा अभ्यास करून ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीत नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई हे अध्यक्ष आहे. शहरी उपसचिव ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई, सह उपसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, सह उपसचिव अन्न नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य आहे. उपायुक्त पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती हे सदस्य सचिव असतील. ही समिती इतर राज्यातील निकष तसेच सामाजिक निकष यांचा ही समिती परिपूर्ण अभ्यास करणार आहे. त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठीच्या योजनांच्या निकषांमध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित केले जातील. या समितीच्या बैठका नियमित घेण्यात येतील. ही समिती प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करून त्याची तपासणी करून आणि त्यांचा अहवाल राज्य सरकारला 2 महिन्यात सादर केला जाईल. या समितीच्या माध्यमातून नवीन निकष निश्चित केले जातील आणि वार्षिक उत्पन्नाची नवीन मर्यादा सुचविली जाईल. ती प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुचविली जाईल. त्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी या समितीला देण्यात आला आहे. ही समिती अभ्यास करून अहवाल सादर केल्यानंतर या शासन निर्णयात बदल करून या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी नवीन निकष लागू केले जातील. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय आपण www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण पाहू शकता.
या GRची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तुम्ही हा GR तेथून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला यापुढेही मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.